कुठली नवी योजना आणली, घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठेतरी 19-20 होतं, कमी जास्त होतं, आम्ही दुरुस्त करू. जसा अनुभव येतोय तसा आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करतो, काळजी करू नका. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकरी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार आहेत. तर मित्रांनो, शासनाची कोणतीही एखादी नवीन योजना जर आली तर या योजनेमध्ये सुरुवातीला आपल्याला नवनवीन प्रॉब्लेम हे पाहायला मिळतच असतात. तर अशा प्रकारचाच एक प्रॉब्लेम म्हणजेच आपण नवीन अर्ज करण्यासाठी ज्यावेळेस येथे क्लिक करतो आणि ज्यावेळेस आपण येथे आपला जो काही आधार कार्ड क्रमांक आहे हा आधार कार्ड क्रमांक टाकतो, तर आपण जर यामध्ये जर चुकीचा आधार कार्ड क्रमांक जर टाकलात तर आपल्याला येथे कृपया वैध आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा असे सांगितले जाते. तर यामध्ये जो काही आपण चुकीचा जर आधार कार्ड क्रमांक यामध्ये जर टाकत असाल तर हे पोर्टल चुकीचा आधार कार्ड क्रमांक हे घेत नाही. तर आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील आपल्याला यामध्ये भरून घ्यावा लागतो. तर यामध्ये त्या शेतकऱ्याला ज्या गटामध्ये आपला सौर कृषी पंप हा बसवायचा आहे त्या गटामधील माहिती आपल्याला इथे भरावी लागते. तर त्यासाठी आपल्याला इथे आपला जिल्हा, तालुका, त्यानंतर गावाचे नाव, त्यानंतर आपल्याला इथे आपला गट क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे. गट क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला परत येथे आपला जो काही गट क्रमांक आहे इथे टाकलेला तोच गट क्रमांक आपल्याला इथे दाखवेल. तर तो गट नंबर आपल्याला इथे निवडायचा आहे. त्यानंतर शेतीचा प्रकार आपल्याला याच्यामधून निवडून घ्यायचा आहे आणि येथे आपण जमीन मालकाचे नाव आपण या रकान्यामध्ये पाहू शकतात. तर हा जो काही गट नंबर आहे तर या गटामध्ये भरपूर असे शेतकरी आहे, परंतु यामध्ये फक्त 4च नावं या गटामध्ये दाखवत आहे. तर अशाच प्रकारे मी दुसरा गट नंबर येथे टाकलेला आहे. गट नंबर टाकल्याच्या नंतर आपण इथे जमीन मालकाचे नाव इथे जर पाहिलं तर इथे कोणतेच नाव हे दाखवले जात नाही. तर हा पण एक प्रॉब्लेम यामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामध्ये काही शेतकऱ्यांचे नावे दाखवत नाही, तर काही शेतकऱ्यांचा डाटाच याच्यामध्ये ओपन होत नाही. कारण की पोर्टल हे नवीन असल्यामुळे अजूनही काही शेतकऱ्यांचा डाटा यामध्ये अपलोड झालेला नाही. कारण की हा जो काही डाटा आहे हा डाटा महाभूलेच्या वेबसाईटहून याच्यामध्ये अपडेट करण्यात येतो. तर अजूनही काही शेतकऱ्यांचा डाटा यामध्ये अपडेट होण्याचा बाकी आहे. तर आपल्याला पण ही समस्या येत असेल तर आपण महावितरणचा जो काही ईमेल आय डी आहे agsolar@mahadiscom.in या ईमेल आय डीवर आपण आपली तक्रार देखील करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, अर्जदारास शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण जर आली तर आपण येथे माहिती पाहू शकतात की एखाद्या अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क आपल्याला साधायचा आहे. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी पण आपण संपर्क साधू शकतात. तर यासाठी महावितरणचे काही टोल फ्री क्रमांक आपणास येथे देण्यात आलेले आहेत. तर 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 हे जे काही टोल फ्री क्रमांक आहे या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करून सुद्धा आपण आपली समस्या यांना सांगू शकतात. किंवा महावितरणचा जो काही ईमेल आय डी आहे agsolar@mahadiscom.in या ईमेल आय डीवर देखील आपण आपली तक्रार तेथे नोंदवू शकता. तर पोर्टल हे नवीन आहे, नवीन पोर्टलवर प्रॉब्लेम येतच असतात, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही शेतकरी अजूनही वंचित राहिलेले असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा पंप मिळणार आहे. तर हे होतं एक आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.